माझं नाव प्रकाश आहे. मी एक दारुडे आहे. केवळ दयाळू परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक अनॉनिमस या सुंदर संस्थेची मदत आणि तुम्हा बांधवांचं मिळणारं प्रेम याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या त्या घातकोटापासून दूर आहे. जणू अनामिक मद्यपी समूह पनवेल यांनी आज मला जे माझे अनुभव कथन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. मला विषय दिला मद्यमुक्तीचे अडथळे. मित्रांनो, मद्यमुक्तीतले अडथळे हे मध्ये आल्यानंतर आणि हे मध्ये यायच्या पूर्वी मी माझी काही जे इच्छाशक्तीवर माझ्या इच्छाशक्तीवर दारूपासून दूर राहायचे प्रयत्न करत होतो. त्यातील मित्रांनो, मग दारूची सुरुवात झाली. दारू वाढत गेली. दारूने केलेले दुष्परिणाम घरामध्ये दिसायला लागले. अनेक घटना आणि त्याच्यानंतर दारूपासून दूर राहायचा विचार करायला लागलो. पण त्यापूर्वी मी ज्याला माझ्या स्वभावांकडे जेव्हा बघत होतो, लहानपणापासून माझे जे बालपण गेलं होतं ते फार छान अवस्थेत गेलेलं होतं. वडील चांगल्या व्यवस्थापनात होते. माझा धाकटा भाऊ 6 वर्षांनी लहान होता. मोठी बहीण 3-4 वर्ष जीवन वाढलेली होती. म्हणून लाड झाले आणि काय पाहिजे ते मला मिळालेलं होतं. असं बालपण गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे एक अॅरोगंट पद्धतीचा स्वभाव सुरुवातीपासून तयार झालेला होता. लहान मला मी आठवते, कारण ही सुरुवात याच्यासाठी करतो की मी दारू पिण्याच्या अगोदर जे काय माझा स्वभाव जे होते त्या स्वभावाने मला पुढे काय करायला लावलं त्याचा साधारणचा अंदाज मला माझ्या आत्ताच्या मद्यमुक्तीमध्ये येतो. आणि ते आलेल्या मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये यायच्या अगोदर जो माझं मी बालपणाचं जे वर्णन करत होतो मी अनुभव सांगतो. म्हणजे ह्या सगळ्या सुरक्षितता घेऊन जो मी काय वाढलेलो होतो त्याने माझा स्वभाव असा बनवला होता की मी जिथे राहत होतो ती आता चाळीचं वजा कंपाऊंड वर होतं. वेगवेगळ्या प्रकारची लोक राहत होती. माझे वडील एका चांगल्या व्यवस्थापनात होते. त्याच्यामुळे घरात येणारी फायनान्शियली पोझिशन चांगली. वडिलांना कुठल्या प्रकारचं व्यसन नव्हतं. त्याच्यामुळे पैशाचा जो काही स्रोत होता तो योग्य ठिकाणी किंवा माझ्या लाडावर होता. आणि त्याच्यामुळे मी त्या मुलांमध्ये एक वेगळा काहीतरी आहे असं कुठेतरी ते माझं अंडरस्टँडिंग झालेलं होतं. माझी समज होती आणि मी मला मिळणारे जे काय सुविधा होता त्याचा वापर मी त्या लोकांबरोबर करत होतो. मी एकच अनुभव असा सांगेन की मला पैशाच्या लहानपणापासून काय पद्धतीने मी वापरला गेलाय. मला आठवते मी लहान 4वी-5वीला असेल आणि त्या दरम्यानची गोष्ट आहे. आम्ही त्याला ते लहान असताना असं जे 5 पैशाचं कॉईन वगैरे असायचं आणि ते असं वहीच्या पानाखाली ठेवायचं आणि त्याला वरती पेन्सिल फिरवली की तो 5 पैशाचा आकार तयार होतो. ह्या मुलांना जे माझ्या आजूबाजूला वावरत होते त्यांना जे काय माझ्याकडून मिळत होतं त्याच्यापेक्षाही अपेक्षा मोठ्या वाढायला लागलेल्या होत्या आणि त्यांना समजायला लागलं होतं की हा मूर्ख आहे. पण मला समजलं नव्हतं ते आणि ते मग मला सांगायला लागले की मला बाळू म्हणायचे. बाळूकडे हे दिले ना तर बाळू दुकानातून कुठल्याही प्रकारची वस्तू आणि काय माहित नाही. आमच्या तिथे एक छोटं टपरीवजा दुकान होतं. मी घरी जायचो, पैसे घ्यायचो, तो कागद होता त्या कागद खिशात ठेवायचो आणि वस्तू घेऊन यायचो. त्यांना खायला घालायचो आणि मग ते बोलायचं, वा काय बाळूचं हे वट आहे, कुठे पैसे चालवले वगैरे असं ते सगळं चालायचं. मी फुलून जायचो आणि त्याच्यामुळे माझा स्वभाव जो झालेला होता ना तो सतत प्रकाशात राहणारा स्वभाव झालेला होता. आणि त्याचा परिणाम ज्याला माझ्या जीवनामध्ये दारू यायच्या अगोदर जेव्हा मी कमवायला लागलो ना तिथून सुरुवात झाला. त्याचा परिणाम मला दिसायला लागला. मी कुठेही दुकानात बसलो, हॉटेलमध्ये बसलो, कुठेही बसलो तरी पहिला पाकिटात मला असं वाटायचं ह्या लोकांचा पोशिंदा. पहिल्या पैशाने माझा केलेला बालपणाचा मोठेपणा माझ्यात सगळं मनासारखं झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या होत होत्या ना अशी परिस्थिती होती मला समोर त्याची किंमत राहते. म्हणजे जसं आपल्या अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यावर आपण ऐकतो ना की चौकशीपूर्वीची तुच्छता, तसं माझं काहीतरी झालेलं. कोण चांगलं सांगायला आलं की मी त्यांना पण उलटवून लावायचो. काय नाही, बालपण वाढत होतं, मोठा होत होतो, पगार देत होतो, सगळं त्याचं वाढत होतं. पण बरोबर पॅरलल हे कॅरेक्टर डिफेक्ट पण वाढत. रागाच्या बाबतीत तीच परिस्थिती झालेली होती. मी भयंकर तापट झालो होतो. माझ्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट नाही झाली की मी त्याचे परिणाम समोरच्यावर कसा होईल, कशी त्याची खुन्नस काढेल, कसा त्याला अपमानित करेल याच्याकडे असायचं. आणि याच्यासाठी माझं शस्त्र असायचं तो माझा पैसा. मग माझ्याकडे 4 लोकांना वळवून घेणं, माझ्या मनासारखं त्या लोकांना करायला लावणं, या सगळ्या अशा ज्या काय माझ्या स्वभाव दोषांचे जे काय हे होतं ना ते ओझं मी बरोबर घेऊन चाललेलो. आत्मप्रौढीने ग्रासलेला होतो. स्वतःबद्दल अवाजवी विश्वास होता. शालेय शिक्षण इतकं काय मोठं झालेलं नव्हतं. पण मला असं वाटायचं की असं वाटायचं की मला काय सगळं सहज दिलेलं आहे. हळूहळू परमेश्वरावरचा विश्वास उडत गेलेला होता. मला केलंय असं ते काहीतरी हे व्हायला लागलं. त्याच दरम्यान मला परदेशी जायची संधी मिळाली जी आपल्या सरकारकडून 100 लोकांना मिळाली होती. त्याच्यामध्ये माझा नंबर. हे सगळं जे चुकीचं काय डोक्यात होतं त्याचा परिपाक म्हणजे अशा अवस्थेमध्ये माझ्या हातामध्ये दारूचा तो पहिला प्याला आलेला होता. जशी दारूचा आनंद घेत होतो, सोशल ड्रिंकिंग चालू होतं काही वर्ष. त्यातला तो जो काय आनंद होता तो मी असाच वाटत होतो लोकांना. मी स्वतः घेऊन बसत होतो. ह्याला बोलवून घे, त्याला बोलवून. कुठेतरी ती सिक्युरिटी लागायची.
आणि मग असे अनेक मित्र गोळा झाले की मला दादा भाई आणि मग मला त्याचा अभिमान वाटला आणि मग त्या लोकांमध्ये मी रमायला लागलो. मग त्यांच्यावर खर्च व्हायला लागला आणि या परिस्थितीमध्ये एक अशी परिस्थिती येऊन ठेवली की मला असं वाटायला लागलं की मी ज्या तिथे राहतोय तिथला माझा बार जास्त आहे, ओळखी जास्त आहे आणि त्याच्यामुळे माझी दारू वाढते. मग मी जागा बदल करायचा प्रयत्न केला. जागा बदलली. मित्र नाही बदलले पण जागा बदलली आणि त्या जागा बदलामध्ये माझ्या हातामध्ये बराचसा पैसा आला. तो पैसा पण मी अशा पद्धतीने वापरला ना मित्रांनो. माझ्या 2 रूम घेतले मी तिकडे. माझ्या भावासाठी एक आणि माझ्यासाठी आणि त्याचा एकाचं पेमेंट पूर्णपणे करून टाकलं, एकाचं पार्ट पेमेंट केलं आणि उरलेला पैसा हातात राहिला. त्याने माझी दारू वाढली. मी जो घेतलेला पैसा होता त्याबद्दल बायकोने मला विचारायला सुरुवात केली. ते पीएफ काढला त्याचं काय केलं आणि मी तिला सांगायला लागलो, फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलंय, अमकं होईल, तमकं होईल. आणि तिथून ते खोटं बोलणं आणि इतरांना पटवून देणं असं झालं आणि त्याच्या विरोधात पण मला बोलायला लागला की माझा मनस्ताप व्हायचा, संताप व्हायचा आणि मग ते मी काही झालं की मी त्या ह्याच्यावर कोसळून पडायचो. आता दारू तर हातात आलेली होती. मला प्रत्येक गोष्टीसाठी एक शस्त्र मिळालं होतं की माझ्या विरोधात काय झालं की मी थांब तुला अशा पद्धतीने मी उठून खाली जायचं. मला मला त्रास देतात म्हणून मी दारू पितोय. आणि मग हळूहळू जे वाढलेलं दारूचं प्रमाण कामाकडे कमी होत गेलं आणि मग खरीच असे ओलपट चालू झाली. लोकांना तोंड दाखवायला लाज वाटायला लागली. या सगळ्या गोष्टी दारूच्या प्रवासामध्ये होत गेल्या आणि हा जो माझ्या स्वभावातले सगळे मोठे दोष होते ना मित्रांनो, ते फार तीव्रतेने वाढत गेले. म्हणजे मला मला माझे गुण वाटत मी असा आहे, मी तसा आहे. हे गुण वाटत. हे गुण मला एका वेगळ्या खाईकडे घेऊन जात होते मित्रांनो. मला त्याची पुसटची पण जाणीव होत नव्हती की हे मला कुठे घेऊन चाललंय. कोण सांगायचा प्रयत्न करत नव्हतं. कारण सांगत होते त्यांना मी बोलत होतो तुझ्या बापाची. त्याच्यामुळे हळूहळू मित्रपरिवार गेलेला. लोनली ड्रिंकिंग चालू झालेलं आणि मग कुठेतरी वाटायला लागलं की आपल्याला दारू बंद. आता या कालावधीमध्ये मी ज्याला दारू सोडायचे प्रयत्न केले ना तेव्हा सगळे हेच माझ्या अडचणी होत राहिल्या. मी दारू बंद करायला महिनाभर दारू माझी बंद व्हायची. पण बंद झालेली दारू माझी बंद का राहत नव्हती त्याच्या मागची जी अडथळे होते ना ती इथे होते मित्रांनो. माझे स्वभाव होते जे मला कळत नव्हते, ते माझे गुण होते. मला असं वाटायचं 8-15 दिवस गेलेले आहेत, दारू थांबलेली आहे आणि मग मनामध्ये विचार यायचा, अरे आपण 15 दिवस दारू थांबवू शकतो, मग थोडी का नाही, एवढे का आपण कमजोर आहोत का? अरे आपण कितीतरी गोष्टी निर्णयाने केलेल्या आहेत, आपल्या स्वतःवर कितीतरी थोडीच प्यायची आता. मग तो परत एक स्वभाव दोष होता, जो स्वतःवर असलेला अवाजवी आत्मविश्वास, त्याने ती दारू सुरू व्हायची आणि परत एकदा ती अपमान अवहेलना सहन करायला. म्हणजे माझ्या विश्वासाला किंवा माझ्या आत्मविश्वासाला धोका देणारी जी घटना घडत ती माझी दारू मला व्यवस्थितपणे मारून काढत. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या ज्याला मी बघत होतो की मी बंद करत होतो, माझा आत्मविश्वास मला घात करत होता. आणि जेव्हा एक परिस्थिती अशी निर्माण व्हायची ना की अण्णांना जशा घरामध्ये आली की मी थांबायचं, परत एकदा थोडासा जीव आला, थोडं व्यवस्थितपणे झालं की मग मनामधले ते विचार सुरू व्हायचे. आणि त्याच्यामुळे बाह्य जगात मी जेव्हा माझ्या इच्छाशक्तीवर दारूपासून दूर राहायचे प्रयत्न करत होतो तेव्हा मला कारण होतं जे मला वाटत होते माझे गुण आहेत ते माझे दोष मला जरा पण माझी जाण. आणि अशा अवस्थेमध्ये असताना मित्रांनो मला अल्कोहोलिक अनोनिमसचा संदेश मिळाला. अल्कोहोलिक अनोनिमसचा ज्या दिवशी संदेश मिळाला त्यावेळी माझी परिस्थिती मी मित्रांनो ही पैशाचा माद असलेला मी, अनेक मित्रांमध्ये बसून दारूचा आनंद घेतलेला मी, ज्यांच्यावर मी असंख्य रुपये खर्च केलेला होता असा मी, ज्याला मी स्वतःच्या पैशातून घर घेऊन त्याला आर्थिक मदत केलेला मी, असे सगळे जे उपाय मी मला वाटरांसाठी काहीतरी करू शकतो. माझी वृत्ती सेवा व्हावी आहे. मी सोशल वर्क फार करतो. माझ्याकडे येणारे घरासाठी लोकांना मी दारू प्यायला बसायला घेऊन जायचो. मला कुठलंही उत्पन्न नव्हतं तरी मी त्यांच्यावर असा मी त्या दिवशी काय माहित नाही अशी परिस्थिती दुपारी लंच टाइम मध्ये जेवायला 1 रुपया राहिला आणि मी स्वतःला शिव्या घालत की मी काय माझी परिस्थिती करून ठेवली. फार उंची हाईट लावून माझ्या वडिलांनी दिलेलं होतं किंवा मला जे काय फार लवकर मिळालं होतं ते लवकर गेलेलं पण होतं. ज्या स्पीडने मला मिळालं होतं त्या स्पीडने ते निघून गेलेलं होतं. आणि एक अशी परिस्थिती येऊन थांबलेली होती की मला आता काय करायचं ते समजत नव्हतं. 2 वेळा जीव द्यायचा प्रयत्न केला, जीव जात म्हणजे जगता येत नाही, मरता येत नाही अशा अवस्थेमध्ये असतानाच अल्कोहोलिक अनोनिमसचा एक सभासद माझ्या समोर येत होता, माझ्याच कंपनी होता आणि तो मला विचारत होता आता की तू धडसोड दारू का पितो. ते धडसोड दारू का पितो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कारण मला तोपर्यंत माझी जी परिस्थिती झाली, इतरांवर अधिकार गाजवणारा मी, इतरांकडनं लांछनास्पद अपमानास्पद ऐकायला लागत होतं मला.
माझ्या घरची माझी पत्नी मला बोलायची, अरे घरी बसणाऱ्या पुरुषाला तुला काय म्हणतात माहिती. लोकांनी जे पैसे घेतले होते त्यांना तोंड लपवायला लागले. इतरांकडच्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्यासाठी मला लोक विचारायचे, अरे काय परिस्थिती झाली आहे. ज्यांनी माझं बालपण बघितलं होतं, ज्या घरातून मी आलो किंवा ज्या लोकांनी माझं चढता काळ बघितलं होतं, ते लोक बोलायचे मला, अरे काय झाला परिस्थिती करून ठेवली आहे. आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्यायला माझ्याकडे कुठलंही उत्तर नाही. आपल्याकडे अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मी आल्यावर ऐकलं होतं की 1600 कारण, दारू प्यायला माझे 1600 कारण आहेत आणि त्याची मी 16,000 बनवतो. तशी ती माझी सुरुवातीच्या काळात जी काय माझी मध्यमुक्ततेसाठी मी धडपडत होतो ना एकट्याच्या बळावर, ती 1600 कारण मला 16,000 करून, बायको बोलली म्हणून दारू प्यायलो, मुलं विचारत नाही म्हणून दारू प्यायलो, भावंड विचारत नाही म्हणून प्यायलो, अनेक कारण होते. त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात येत नव्हती की मी दारू बंद करतो पण माझी दारू बंद राहत नाही. आणि अशाच अवस्थेमध्ये असताना मला जो माझा बांधव विचारत होता, असा धडपड दारू का. आणि मी भाग्यवान आहे मित्रांनो की तिथे मला खरा पहिल्या दिवशीचा जो काही संदेश मिळाला ना, त्याच्यामध्ये एका गोष्टीचं ज्ञान मला झालं. त्याने मला एक वाक्य वापरलं होतं की दारूवर असलेलं विवेकशून्य प्रेम तुला हे कधी मान्य करून देणार नाही की सर्व परिस्थिती तुझी दारूमुळे झाली. आता माझी कुठली गरज, घरामध्ये अन्नानं दशा झालेली होती, माझी मुलं मला विचारत नव्हती, माझ्या कामावर जायचे दिवस बंद झालेले होते, नोकरी जायच्या ताफ्यात, वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांचं निधन ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी फुल टाईट अवस्थेमध्ये होतो, बारमध्ये बसून लोकांना आमंत्रण देत होतो. ही सगळी झालेली परत मला दुसऱ्या दिवशी कधी पश्चाताप होत नव्हता. आणि तो समोरचा माणूस मला सांगत होता की दारूवर असलेलं विवेकशून्य प्रेम तुला कधी मान्य करून देणार नाही. आणि मित्रांनो, ते विवेकशून्य प्रेम काय ते त्या दिवशी त्याने पुढे मला त्याच्या अनुभवातून सांगायला सुरुवात केली. मद्यपाश काय आहे तो. आणि जेव्हा मी ऐकला तेव्हा मला थोडीशी जाणीव झाली की असं काहीतरी आहे. कारण मी 1996च्या मधल्या टप्प्यानंतर दारूपासून दूर राहायचे प्रयत्न करायला लागलेलो. यश हुलकावण्यात येत होता आणि अशातच मला अल्कोहोलिक अनोनिमसचा संदेश मिळाला. पहिल्या दिवशी अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये मी 10 मिनिटं उशिरा गेलेलो होतो. मीटिंग सुरू होती आणि त्याच वेळेला त्या म्हणतात की क्लासरूम मध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे. आणि काय माहित नाही तिथे मला पहिल्या जो काय मद्यपास माझ्या समोर तो आरसा उभा केला आणि त्याचं शेवटचं वाक्य होतं की हे आता आणखी किती दिवस चालणार, याला काही अंत आहे की नाही. आणि तो असला तर आजच का. मित्रांनो काय माहित नाही. आणि शेवटची 5 मिनिटं असताना मी विचारलं होतं की मला काय करावं लागेल दारूपासून दूर राहायला. कारण इन्स्टंट सगळं पाहिजे, कुठल्याही गोष्टीत सातत्य नको होतं. पण त्या मित्रांनी मला सांगितलं होतं चेअरपर्सनने की मित्रा येत राहा. काय माहित नाही त्याच्या आवाजातली ती जादू म्हणा किंवा त्या मागचा तो प्रेमाचा काय भाव असेल किंवा ईश्वरी संकेत असेल. मी येत गेलो मित्रांनो, एक एक दिवसाच्या हिशोबाने मीटिंगला यायला लागलो. पहिली 7 वर्ष फार छान, पण सुरुवातीच्या 7 वर्षामध्ये पण असे अनेक अडथळे होते जे मला अडथळे वाटले होते. पण अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमावर आल्यावर ते किती सहजपणे पार होऊ शकतात याचा पण मला त्यावेळेला अनुभव आला मित्रांनो. माझ्या जीवनामध्ये अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यावर जो पहिला मोठा अडथळा आला, जो माझा आर्थिक नियोजनाचा बोजवारा वाढलेला होता. शेवटच्या परिस्थितीत माझ्याकडे एकही पैसा राहिलेला नव्हता, कुठली आर्थिक गुंतवणूक. फक्त एकच होती, परमेश्वराची कृपा होती माझ्याकडे की माझी नोकरी सुरक्षित राहिली. आणि ती एक मोठी शिदोरी माझ्या हातामध्ये होती. मी कामावर जायला लागलो, त्या घरामध्ये मी अक्षरशः अशी परिस्थिती माझी होती की की मला असं वाटत होतं की आता काय करायचं, काय कुठे जायचं आपल्याला. आणि बायको बरोबर ते वादच चालूच होती. ते काय करायचं, कसं करायचं. इतक्यात एका विचित्र गोष्टीने माझ्या बरोबर पहिला धडका दिला मला, जे माझी अडथळा मला तयार झाला. कारण माझा अवसानघातकी स्वभाव. मित्रांनो काय माहित नाही, महिना सव्वा महिना निघून गेला, महिनाच नसेल झाला असेल मला मीटिंगला येऊन. आणि माझ्या ज्या ठिकाणी मी लिव्ह मध्ये राहत होतो त्या घरमालकाने येऊन माझ्याकडे बॉम्ब टाकला मित्रांनो. कारण मी पिऊन येत होतो तोपर्यंत तो माझ्याकडे यायचा नाही, कारण मीच उशिरा झाला. त्यामुळे तशी काय संधी आलेली नव्हती. पण आता मी मीटिंगवरनं घरी जात होतो, नॉर्मल असायचो. आणि त्याने मला सांगितलं की या मे महिन्याच्या 30 तारखेला तुम्ही घर खाली करा, तुम्हाला आता इथे ठेवून फायदा नाही. त्याच्या अगोदरचा एक अनुभव असा होता की माझ्या पिण्याच्या काळात असेच एकदा ती मालकीण येऊन माझ्या घरी बडबड करत होती आणि सांगत होती की तुम्ही लोक वरती ठोक करता, त्याच्यामुळे खालची भाडोत्री पण राहत नाही, तुम्ही वेळेवर पैसे भरत नाही, आम्हाला तुमचा त्रास. त्यावेळेचा तो जो प्रसंग होता ना, भयानक होता मित्रांनो. की माझ्याकडे त्यावेळेला अशी परिस्थिती होती, सकाळी जे काय 5-10 रुपये असतील त्याच्यात चहाची बूड आणि दूध आणलं जायचं. माझ्या 2 मुलांना तर दूध आवडतच नव्हतं, पण तो तशा पद्धतीने संसार चाललेला होता. आणि माझ्या लहान मुलीने सांगितलं होतं की आम्ही कित्येक दिवस मसाल्याचं जेवणच जेवलो नाही. ही परिस्थिती माझी पिण्याच्या काळात होती. आणि जेव्हा 1.25 महिना निघून गेलेला होता, माझे मालक मला घर सोडायला सांगत होता. आणि आता काय करायचं हा मोठा प्रश्न होता, कोणाकडे मागणार.
दारूच्या नशेत पैसे मागणं वेगळं आणि आता दारू फुटत नाही आणि पैसे मागायचे. काय करायचं? 2 मुलं, 3 मुलं, बायको, आई समजा भावाकडे गेली असते, पण मग ह्यांना घेऊन कुठे जायचं? काही समजेना मित्रांनो, काही समजेना. आणि अशा अवस्थेमध्ये एक विचार आला, मी माझ्या मिसेसला सांगितलं तुझ्या मावशीकडे जाऊया, तुझे एक प्रयत्न करून पैसे. आणि मित्रांनो काय माहित नाही, अल्कोहोलिक अनोनिमसच्या प्रवासात सुरुवातीला आल्यावर कसं घडतं वाचायला घेतलेलं होतं ना, त्याच्यातलं जे वाक्य होतं ना की दारूपेक्षा प्रबळ अशी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे ईश्वर, याची तुम्हाला प्रचिती येईल. कदाचित ती प्रचिती घेण्यासाठी माझ्यावर आलेला तो प्रसंग होता. आणि काय माहित नाही, मी ठरवलं जायला. माझ्या मिसेसची मावशी तिकडे गांधी हॉस्पिटलच्या मागे जे राजकमल स्टुडिओच्या ज्या बिल्डिंग आहेत नवीन झालेला, तिकडे राहते. फार चांगली दाम्पत्य स्थिती आहे आणि त्यांच्यासाठी ही रक्कम काय मोठी नव्हती, मला जे काय मागायचं. आणि मी जायचं ठरवलं. कामावरनं मी गांधी हॉस्पिटलच्या स्टॉपवर उतरलो. आता सिगरेट होती माझ्या, पेटवायची होती. उतरलो आणि मनामध्ये विचार आला. मनामध्ये एक असा विचार आला, आता जर आपल्याला घरातून जर परमेश्वराची इच्छा असेल ना बाहेर काढायची, तर कुठली मावशी आपल्याला वाचू शकणार नाही. कुठली मावशी मला वाचवू शकणार नाही. आणि जर देवाची इच्छा नसेल तर कुठलेही मालक मला घरातून बाहेर काढू शकणार नाही. आणि मित्रांनो, ह्या अवस्थेमध्ये असताना काय मनात आलं माहित नाही, बाहेर परत जाऊया. आणि त्या अवस्थेत असताना मी डोंबिवलीच्या प्रेरणा समूहाच्या SV जोशीच्या मीटिंग हॉलमध्ये एक मिनिटासारखा मीटिंग हॉलमध्ये येऊन बस. आणि काय माहित नाही, तिथे असलेला एक सभासद त्याचे घरमालकाबरोबरचे बिघडलेले संबंध शेअर करत होता. आणि काय माहित नाही, मी तेवढं ऐकलं. 8:30 वाजता मीटिंग संपली. मी घरी आलो आणि मालकाला जाऊन भेटलो आणि मी माझी जी काय परिस्थिती आहे ती त्यांना सांगितली की असं असं आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला योग्य वेळ पैसे देऊ शकलो नाही. पण आता जसं घडणार नाही, मी तुम्हाला द्यायची इच्छा आहे. मला 2 महिन्याची मुदत द्या, मी तुमचे सगळे पैसे देईन. आणि काय माहित नाही, त्या मालकाने ते मान्य केलं. पुढील जवळजवळ 10 वर्ष मी तिथे राहिलो. जवळजवळ 8-9 वर्ष पुढे तिथे मी राहिलो. आणि मला त्या वाक्याचा पहिला अनुभव आला की माझ्या पहिल्या अडथळ्यात मला परमेश्वराने अगदी व्यवस्थितपणे आणि मग त्या वाक्याची किंमत समजली की दारूपेक्षा प्रबळ अशी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे ईश्वर. ज्याचं ज्ञान मला तिथे झालेलं होतं मित्रांनो. आणि मग प्रत्येक गोष्टीकडे ज्याने बघायला सुरुवात केली. 3ऱ्या पायरीतला जसं मी माझं इच्छा आणि जीवन परमेश्वराकडे सोपवायची तयारी करायला लागलो ना मित्रांनो, या स्वभाव दोषांचा जेव्हा 4थ्या-5थ्या पायरीमध्ये अनुभव आलेला होता की माझे काय दोष आहेत, मला हे अडथळे कुठे घेऊन जाऊ, काय माझा राग कसा आहे, काय. त्याच्यानंतर एक आला प्रसंग मित्रांनो. माझी मुलगी 10वीला 7 मार्चला मी दारूपासून दूर झालेलो. एप्रिलच्या शेवटी पेपर झालेले होते आणि जूनमध्ये काहीतरी रिझल्ट होता मित्रांनो. आणि त्या दरम्यान मला माझ्या कंपनीतून मद्रासला जायची वेळ आली. परत एक ती अडथळा होता. मी एकटा राहू शकत नव्हतो. मी एकटा बाहेर गेलो तर मी दारू नक्की पिणार हे मला माहिती होतं. आणि माझ्या घरच्यांना ती मोठी काळजी होती की मी एकटा दारूशिवाय लांब राहू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे घरचे सगळे नाराज होते, कसं काय करायचं काय नाही. पण मित्रांनो, मी इथेच अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मधलं जे सातत्य आहे ना, जे माझ्या सगळ्या अडथळ्यांवर मला मात करता येईल याची जाणीव मला एक मीटिंग मध्ये होत होती. आणि एक अशी परिस्थिती निर्माण झाली. एका मीटिंग मध्ये मी ऐकलं की मला असं वाटलं त्यावेळी आणि मी मदत मागितली. मी त्याच पद्धतीने मद्रासमधल्या सर्व सभासदांचे ऍड्रेस घेऊन गेलेलो होतो आणि मी तिथे माझा 1.5 महिना काढला. पण जाताना मी सांगून गेलो होतो माझ्या मॅनेजरला की 10वीचा रिझल्ट लागला तर मी मुंबईला येईन परत आणि मला यायचंच आहे. आणि काय माहिती 10वीला 9 इंग्लिशच्या परीक्षेत सगळ्या विषयात नापास होती. मार्चमध्ये तिला जे काय संध्याकाळमध्ये आलेले पेपर होते ते सोडून ती मार्क घेऊन 68% पास झालेली होती. आणि पहिल्यांदा मी वरतीच्या परमेश्वराकडे आभार मानले होते की देवा, त्याने दिलेलं मला पहिलं ते चॉकलेट होतं माझ्या आयुष्यातलं. एक अडथळा परत, ती जी माझी मुलगी शिक्षणात कमी वाटत होती तिने ग्रॅज्युएशन साठी तयार सहजपणे शक्य झालं. अल्कोहोलिक अनोनिमसच्या 7 वर्षाच्या प्रवासामध्ये ना मित्रांनो, असे अनेक व्यावहारिक दृष्टिकोनातून पण मी केलेले जे काय माझे आर्थिक व्यवहार होते ते मला बायकोला सांगावे लागले. आणि ते सांगत असताना तर तिथे वाद काय मला येत होतं, त्याच्यातलं बाहेरची देणी देणं आणि मग घरात पगार आणि पुन्हा पगार आला की घरामध्ये होणारी तुतुमय आणि त्याच्यातून माझा आक्रस्थळ, त्याच्यातून मला रागाचा वेळ, मला उठून भाषा जावायची वेळ होऊ नये, त्या गोष्टीचा विचार मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या अनुभवातून करायचा प्रयत्न करतो. आणि दिशाल 5 दिवस जातील हे काही ठरवत होतो. आणि अशाच अवस्थेत असताना बायकोबरोबर एक व्यवहाराचं नियोजन होत गेलं
आणि मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली की वादातून संवादाकडे जायला लागलो. आलेल्या पैशाचं नियोजन व्हायला अशा पद्धतीने पुढचा प्रवास सुरू झाला. अडथळे येतच होते मित्रांनो. छोटे मोठे जे काही दैनंदिन लोकांचे असतात. आजारपण होतं. माझ्या आईचं आजारपण आलं. 2001 साली हॉस्पिटलायझेशन झालं. माझ्या आईचा मृत्यू झाला. छोट्या घटना घडत होत्या. मला आठवते 2007 सालचा 2000 उजाडून गेलेलं होतं आणि माझी 6व्या वर्षाची सोबरायटी झालेली होती. मला वाटतं 2003च्या आसपास असेल हा प्रसंग किंवा 2002चा. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध पहिला माझ्या घरामध्ये उभा राहिला. हे सगळे जे होते ना छोटे मोठे हे मी निभावून नेले. पण तसा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला ना मित्रांनो की जो मला होता ना मी जसं वर्णन केलं तसा स्वभाव त्याच्या मागे एका विशिष्ट समाजाची आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून जे काय घडलं होतं ते चुकीचं आहे असा समाजातला समज, कुटुंबातला समज आणि माझ्या 2 नंबर मुलीने वयात 18 वर्ष ज्या दिवशी पूर्ण झालं लग्न केलं, लव्ह मॅरेज. आणि ती निघून गेलेली होती. काय माहित नाही. मी त्या दिवशी बाहेर होतो. याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला घरी बोलवलं गेलं. मी घरी आलो आणि ज्याला दिसला अतिरेकी स्वभाव होता माझा. मी आता जे पूर्ण वर्णन करायला मला कदाचित वेळ कमी पडेल म्हणून मी थोडा शॉर्टकट जात आहे. कारण जिथे मी होतो ना तिथून मी तिला संपवायचा विचार केलेला होता. माझी तशी होती ओळख आणि मी करू शकलो होतो. मी दोघांनाही संपवायचा असा प्लॅन करत होतो आणि त्याच वेळेला प्रार्थना घेतली आणि मनामध्ये विचार आला होता अरे ज्या बाईने 9 महिने तिला पाळलंय तिच्या मनात आता काय असेल, मी कोण पनिशमेंट देणार. म्हणजे मानसिकता बदलण्यासाठी मला प्रार्थनेचा उपयोग झाला होता आणि ती देऊन मी शेवटी मुंबईत आलो होतो. बायको घरी होती. बायको रडत होती. मी तिला जवळ घेतला आणि काय माहित नाही तिने मला सांगितलं. मला आधी असा समज झाला पहिल्या आता वाईट वाटते पण तिने मला जवळ घेतला आणि मला सांगितलं मला त्याचं नाही वाईट पण तुम्ही आज दारू न पिता जे घरी आला ना तरी माझ्यासाठी फार मोठा आहे आणि हा माझा वरचा विश्वास. मित्रांनो मला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यावर हे पहिल्यांदा समजलं की खरे मी जो स्वभाव आहे ना माझ्या घरामध्ये कसा साथ त्याच टेन्शन मध्ये राहिले असेल की त्याला कधी पण सटकू शकतो. कधी हा जाईल प्याला उठून भरोसा नाही याच्या मनाविरुद्ध नाही झालं तर. पण त्या दिवशी तिला खात्री पटलेली होती की काही झालं तरी हा दारूकडे जाणार नाही आणि हा जोपर्यंत मध्ये आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. हा विश्वास तिने मला त्या दिवशी दिलेला होता मित्रांनो. 2-3 दिवस फार गेले टेन्शन. मानवी स्वभावच आहे माझा मित्रांनो. माझ्यासारख्या बेवड्याला अपमानास्पद होतं ते. कोणीतरी वर्मावर मारलं तर लोक माझ्या सामाजिक चर्चा वाढलेल्या होत्या. लोक नावं ठेवून सगळं सहन करत असताना मित्रांनो दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी एक असा प्रसंग झाला की माझी मुलगी परत आलेली होती. तिने मला सांगितलं की त्याने मला फसवलंय मी जीव देईन हे करेल आणि भयानक मानसिक परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो काय करायचं मार्गदर्शकाकडे उत्तर नव्हतं. माझ्याकडे स्वतःला समजत नव्हतं मी नक्की काय करू कारण परत सामाजिक लढ्यावर मला कमी पडणार होतं. काही भावंड वगैरे मला नक्की त्या बाबतीत विचारले. अशा अवस्थेत असताना तो थॉट आय एम रिस्पॉन्सिबल कारण मी कायम तिला अनवॉन्टेड चाइल्ड म्हणून वाढवली. 3 नंबरची मुलगी मी तिला कायम हिणवत आलो. तू पांढऱ्या पायाची म्हणून मी दारुडा झालो. तू आली आणि ती मला त्याच वेळेला सांगत होती. माझ्या पिण्याच्या काळातच ती सांगायची मी तुला रडवे आणि मित्रांनो त्याचं प्रात्यक्षिक मला बघायला मिळत होतं. पण काय माहित नाही. मी एका ठिकाणी माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं होतं की मातीत उडी मारली तिने खड्ड्यात. आता माती टाकायची की हात द्यायचा हा निर्णय तू घ्यायचा आहे. मित्रांनो काय माहित नाही अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाने मला काय दिलं. हे जे असे वेडेवाकडे प्रसंग मध्यमस्थितीमधले अडथळे आणि ही माझ्यासाठी कारण मी सहज उठून जरी दारू प्यायला गेलो असतो ना तरी मला कोणी सांगितलं नसतं आणि कोणी रोखवू शकलं नसतं. पण त्याचे परिणाम काय ह्याने जाणीव मला कार्यक्रमाने देत आलेले होते. त्याच्यामुळे मला ही अडथळे माझ्या मार्गदर्शकाने मला सुरुवातीला कुठलाही संकट समजू नको तर संकटाला संधी बनवायचा प्रयत्न आणि मित्रांनो मी ते केला. मी तिला घरी ठेवून घेतला. तिला शिक्षण फार कमी होतं तिचं झालेलं. माझ्या पिण्यामुळे तिच्या माझ्या अशा अवस्थेमुळे फार शिक्षण कमी झालेलं होतं. 6वी-7वी शिक्षण झालं. तिला एका माझ्या मित्राच्या मदतीने टेलिकॉलर म्हणून ठेवली. पण तिच्याकडे ती स्वतःचं इनर एक हे वेगळं होतं. तिने हळूहळू ते पेपर वाचून इंग्लिश शिकली. अनेक गोष्टी केल्या आणि मग हळूहळू तिच्या डेव्हलपमेंट तिने करायला सुरुवात केली. एक तर झाली नाही की ती फार न्यूरोटिक झालेली, फार तापट होती, फार राग द्यायचा, फार शिव्या घालायचे मला. हे सगळं माझ्याबरोबर घडत होतं. पण तेवढाच मी स्वतःला एक गोष्टीचा स्वीकार केला होता की आता मला ह्या सर्व परिस्थितीत शांत राहणं गरजेचं आहे. आणि त्यात माझ्या मुलीला मध्ये मग एक असा प्रयत्न झाला. तिचं जे काय अफेअर फेल गेलेलं होतं त्याने तिच्या बाबतीत मानसिकता खराब झाली.
मला वेडाचे झटके यायला लागले आणि मग मला ते पेलवणं भारी पडलं मित्रांनो. पण एक होतं, एक गोष्ट लक्षात आली, दारूपेक्षा प्रबळ अशी एक शक्ती आणि ती म्हणजे ईश्वर. आणि मी ती ईश्वराचा हात पकडायचा ठरवलं. म्हटलं जे काय आहे ते देवाची इच्छा आहे, त्याला सामोरं जायचं. मी मित्रांनो तिची ट्रीटमेंट पूर्ण केली. छानपैकी ती त्याच्यातून बाहेर आली. आणि एक टर्निंग पॉईंट आला मित्रांनो. काय माहित नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. कारण मी स्वतःच एक वाक्य बोलत होतो की ज्याने मला ड्रमवरनं काढलंय ना त्याने माझ्या आयुष्यात एक निश्चित योजना करून ठेवली आणि ती योजना अशी आहे ते मला माहित नाही, पण मला त्या त्या बाबतीत त्या त्या वेळेला योग्य वेळेला ते घडणार आहे. आणि मी या एका आशेवर जगत होतो आणि त्याच वेळेला काय माहित नाही तिचा पुढचा प्रवास चालू झाला. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो तेव्हा मी असा विचार करायचो की माझं घर नाही. 7-8 वर्ष गेली होती मित्रांनो. 97 ला आलो. 2006 पर्यंत माझ्या डोक्यात हाच विचार होता, चला आपल्याला घर नाही. मुंबईमध्ये मित्रांनो मी फार लोकांना डोंबिवलीमध्ये ब्लॉक घेऊन दिलेले होते माझ्या क्रेडिटवर. मी समोर बसलो त्या बिल्डरकडे जबरदस्तीने त्यांना रेट कमी करून लोकांना रूम घेऊन दिलेले होते आणि माझं घर नव्हतं. मी कायम विचार करायचा त्याला आपलंच घर नाही, आपण एवढ्या मुंबईमध्ये राहिलो कसं होणार. आणि त्याच वेळेला माझ्या डोंबिवलीमध्ये एक सभासद होता, त्याच्या आत्म्याला शांती लाभो फार. तो नेहमी सांगायचा की मैं 500 रुपये में 2 रूम. मला असं वाटायचं काय खोटं बोलतोय मित्रांनो, काय माहित नाही, पण माझ्या जीवनामध्ये तो प्रसंग आला. 2005 ला पाऊस झाल्यानंतर अशी एका ठिकाणी मी माझ्या एका मेंबर मित्राचा शेअरिंग ऐकून बदलापूरमध्ये आलो आणि मला रूम घ्यायची संधी मिळाली. त्याच्याकडे 500 होते, माझ्याकडे मित्रांनो 10 रुपये नसताना मी रूम घेऊ शकलो. बाकीचं लोन बिल्डरने केलं आणि आज मी छानपैकी माझ्या घरात आहे. तर हे ऑर्डर ज्या होत्या ना मित्रांनो अशाच निघाला. एका मीटिंग मध्ये असंच पस्तीवर विचार होत. त्या ह्याच्यात मला लक्षात आलं की अरे माझी पण मुलगी आता ग्रॅज्युएशन करेल पुढच्या वर्षी, तिला प्रपोजल आलं मोठ्या मुलीला, तर माझी काय तयारी असेल. आणि हे ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की मला आता काहीतरी प्लॅन करायला लागेल. मी त्यावेळेला 2002च्या नंतर मी थोडंफार सोनं खरेदी करायला लागलो की जे मी घरासाठी त्याचं सोनं घेतलं आणि अचानक 2003 साली माझ्या मुलीला प्रपोजल आलं. मी तिचं लग्न व्यवस्थित करू शकलो. कारण ऋण घेऊन सण साजरे करू नका मी हे मध्ये ऐक. पण माझ्या घरचा मार्ग होती ती मला सांगत होती, माझे वडील मिल कामगार होते आणि तरी माझं लग्न त्यांनी करून दिलं होतं, आपल्याला ते करावं लागेल. आणि मित्रांनो काय माहित नाही, मी माझं नियोजन व्यवस्थित बनवलं. मला मिळालेला सोसायटीचा जो काय होता त्याचा हप्ता मी असा करून ठेवला की पुढच्या वर्षी मी पूर्ण लोनला ड्यू असेल. मला त्यावेळेला 3 लाख रुपये लोन मिळालं आणि छानपैकी मी लग्न केलं आणि आज मी त्याच्यासमोर अभिमानाने बसू शकतो. माझ्या वडिलांनी माझं लग्न केलं, असं शॉर्टकट नाही मारले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येत होतो, सातत्याने येत होतो. 7व्या वर्षानंतर जो झालेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर आता एका ठिकाणी बसलो होतो, भांडुपच्या ग्रॅटिट्यूड मध्ये बसलेलो होतो. हा माझा अनुभव मी नेहमी सांगतो मित्रांनो, कारण काय आहे माहित नाही माझ्या. आणि सहज बसलो, मीटिंगला थोडा वेळ होता. पाठून भांडुपचा एक सभासद आहे संजय म्हणून, तो आला पाठीवर असा थाप मारली माझ्या आणि फळ्याकडे गेला आणि त्यांनी छानपैकी ते लिहिलं विशाल 5. हेही दिवस झाले आणि थोडा वेळ गेला आणि पाठून पुन्हा माझ्या पाठीवर थाप मारली गेली. पाठीवरून बघितलं तर भिवंडीचा श्रीधर बसलेला होता आणि त्याने माझ्या हातात एक कागद आणि तो कागद उडाला गेलो. तो बोलला नंतर वाच. माझी उत्सुकता कमी झाली नाही, मी वाचला आणि त्याच्यातलं ते सगळ्यात मोठं वाक्य होतं, कठीण समय येता कार्यक्रम कामात येतो. आता हा कठीण समय कार्यक्रम कामात येतो म्हटल्यावर मी ज्या काय कार्यक्रमाकडे बघत होतो ना मित्रांनो, तो कार्यक्रम मला लक्षात येत होतं की जे माझे दारूकडे जाणारे रस्ते होते ना, तो हा कार्यक्रम सोपवू शकतात. म्हणजे मद्यमुक्तीमध्ये अडथळे जे आहेत ते जर मला पार करायचे असतील तर मला कार्यक्रमाकडे बघावंच लागेल मित्रांनो. आणि त्या पद्धतीने बघत होतो. कौटुंबिक जीवनात पुढे घरामध्ये दुसरा अल्कोहोलिझम चालू झाला आणि त्याचं रौद्र स्वरूप माझ्या घरामध्ये दिसायला. भयानक परिस्थिती होती, भयानक. आज ज्यावेळेला विचार करून मागे वळून तेव्हा मी जे काय त्यावेळी माझ्या घरामध्ये जी काय परिस्थिती. माझ्या वडिलांना पंचकृषीमध्ये फार मान होता मित्रांनो. तो माणूस असा ताट मानेन चालायचा आणि त्याच माणसाला माझ्या बायको समोर अशी मान खाली घालून उभं राहिलं. कारण माझी बायको कदाचित त्याला विचारेल याची भीती असायची, याच्यात माझं काय. माझ्या वडिलांनाही समजत नव्हतं हा असा का वागतोय. आणि ह्या सर्व क्वेश्चन मार्कचं आत्ता मला उत्तर सापडतात ज्यावेळेला माझी सूनबाई समोर बसते आणि विचारते माझा काय दोष. तो हे सगळं जे बघतो ना तेव्हा लक्षात येते सीए मध्ये आल्यानंतर माझा प्रवास कधी सुखकारक राहणार नाही असं कदाचित माझ्या बाबतीत आहे. कारण मी ज्यावेळेला बघत आलो ना, मी ए मध्ये आल्यापासून बघितलंय माझा स्वतःचा प्रवास. 7 वर्षानंतर काय माझं जवळजवळ 24 वर्षाच्या
प्रवास आहे माझा. असं कुठेही मला स्टेबल लाईफ मिळालेलं नाही. पण त्याचं मला दुःख पण नाही. कारण मला एक वाक्य मी पहिल्यापासून मनात ठेवलेलं आहे, की पेन आहे. माझी बायको पूर्वी सुरुवातीला फार भजन म्हणायची. त्या भजनामध्ये एक भजन होतं, की दुःखाच्या सागरात सुखात स्मरण होत नाही आता. आणि मला माहिती आहे, की मी परमेश्वराला विसरणार नाही, व्यक्तीला विसरणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मी दुःखात आहे, तोपर्यंत मी आजूबाजूच्या लोकांचा विचार करणार आहे, परमेश्वराचा विचार. आणि त्या मानाने त्या पद्धतीने जेव्हा मी तिथून पुढचा प्रवास सुरू झाला, मी ज्याला एकीकडे घरामध्ये अल्कोहोलिझम वाढत होता, एकीकडे माझ्या मुलीचा प्रॉब्लेम तिला आलेले वेडाचे झटके, तिच्यानंतर ती सावरली, तिला मुलगा झाला, तिच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला. ती एका वेगळ्या राजकीय फील्डमध्ये पडली. फार मोठ्या पदावर जाऊन अनेक गोष्टींमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट वाढली. अनेक पुरस्कार मिळत गेले. आणि हे सगळं तिचं ते यश बघता बघता मी सुखावून जात होतो मित्रांनो. आणि मग असं वाटत होतं की चलो यार जो कुछ जे काही होत होतं त्याचाही काही चांगला रिझल्ट आला. आणि मित्रांनो या अशा ह्याच्यात असताना एक वेळ अशी येऊन बसली ना माझ्या समोर. एक वेळ की जी गेल्या वर्षापूर्वी झालं. माझा 7 मार्चला प्रॉपर्टी झालेला होता. प्रॉपर्टीला ती हॉलमध्ये होती. फार हस्तगेचं वादळ होतं. माझे बिघडलेले सगळे संबंध पुन्हा पूर्ववत झालेले होते. मला जवळ घेऊन मला नेहमी सांगायचे, "पप्पा माझा तू चांगला पप्पा आहे." मला अभिमान आहे. माझं खेळतं वादळ मित्रांनो पुढच्या 20 दिवसात थांबलं. तिला अपघाती निधन झालं. सगळा परत पेट. काय समजत नव्हतं काय करायचं. मी मध्ये मध्ये विचार येतात डोक्यात मित्रांनो. प्रामाणिकपणे की साला ह्याच गोष्टीचं सगळं बघण्यासाठी मी काय दारूपासून दूर राहिलो का? मी तेव्हा मेलो असतो तर काय? पण मित्रांनो एक लक्षात येते आज परमेश्वराची जी काय कृपा आहे ना, की त्यानेच मला हे का दिलंय. मी अनेकांचे अनुभव आहेत. मला माहिती आहे तुलना सुरुवातीलाच करायचो ह्या कधी-कधी. करायचो आज हा तिकडे आहे, त्याचा मुलगा इंजिनियर झाला, त्याचं हे झालं, त्याचं ते झालं. आणि मी विचार करतो अरे मलाच का माझ्या वाट्याला आहे? पण तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते, की परमेश्वराचा मी काहीतरी लाडका आहे. की जो माझ्यावर तो हे असंख्य आघातातून पण तो मला उभा करायचा प्रयत्न आणि ते माझ्या समाधानासाठी फार आहे. माझे एक फार मोठं म्हणजे हे मध्ये व्यक्तीपेक्षा तत्वांना अधिक महत्व आहे मला माहिती आहे. पण माझ्या जीवनावर आहे ना काही लोकांनी फार परिणाम केलेला आहे. मला आठवतं मी हे प्रेरणा समूहामध्ये माझं मला बघायला मिळालं कसं वागलं तर काय होणार आहे आणि काय नाही वागलं तर काय होणार आहे. ते सगळं मी माझ्या पहिल्या सुरुवातीच्या कालावधीत बघितलंय. मला सांभाळलाय त्या लोकांनी. पण भांडुपचा बुद्धिवल्लभ होता. त्याने मला सांगितलं की इतना हे भगवान मुझे इतना न दे की मैं मगरूर हो जाऊ और इतना कम न दे की मैं मजबूर हो जाऊ. तिथे माझं पैशाच्या समाधान माझं शांत झालं. मला कधी असं नाही वाटलं हवऱ्यासारखा पैसा कमवावा. मीटिंगमध्ये जे काही येते त्याच्यातला आनंद घ्यावा. नीड्स अँड वॉन्ट्स सांभाळता आल्या. त्याच्यामुळे ह्या ज्या अपेक्षांचं ओझं करता कमी करता कारण माझ्यासारख्या बेवड्याला सर्व सुखाची अपेक्षा मोठी होती. मला काय व्हायचं होतं? मला अख्ख्या कुटुंबाला सुखी करायचं होतं दारू पिऊन. मला आई वडिलांना फिरवायचं होतं दारू पिऊन. नाही सगळं झालं. पण नंतर होऊ शकलं मित्रांनो. एक जीवनाची दारू बाजूला झाली, विचार चाले. मनस्थिती बदलायचा प्रयत्न करायला लागलो ना, परिस्थिती बदलली मित्रांनो. आणि ह्याच मीटिंगमध्ये ऐकायला मिळालं, की आता मला कुठलीही परिस्थिती दारूकडे नेण्यास असमर्थ आहे. पण मी केलेले लोचे मला परत दारूकडे घेऊन जाऊ आणि मग हे लोचे होऊ नये त्याच्यासाठी काय तर मग अल्कोहोलिक अनॉनिमसला दिलेला मला जो 12 पायऱ्यांचा टप्पा आहे तो मला करावा लागला. मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये माझ्या मापाचा सदरा मी शिवला आणि त्या पद्धतीने आज मी जीवन पद्धती जी काय चालवतोय ना, आज घरामध्ये भयानक प्रॉब्लेम आहे. नाही त्याने अल्कोहोलिझम आजही आहे. ते आता मगाशी आम्ही तिघे बसलो होतो. माझी बायको, मी आणि सुनबाई विचार करत होतो. मला बऱ्याच वेळा सकाळी येते अशी उर्मी की त्याच्याशी बोलावं. पण त्याची भयानक माझ्यावर भयंकर रिझल्ट आणि मग तू काहीतरी उलटा बोलतो. मग ह्या लोकांचं दोघांचं मत होतं नाही बोलू. माझा आतला बाप कदाचित ते मान्य करतो. पण हे मेंबर आतून बोलतो की नाही रे, समोर एका सभासदाचा जीव चाललाय आणि तू अपमान होईल म्हणून तू शांत बसतोयस का? पण मित्रांनो मला माहिती आहे मी ते जर काय बोललो ना तर ती परिस्थिती चिघळणार आहे आणि म्हणून मी शांत राहतो आणि प्रार्थना करतो की सतत प्रार्थनेचा घुसा आहे की परमेश्वरा कारण मला याचे अंतिम परिणाम माहिती आहेत. कारण हा रोग जर मला झालाय त्याचा रोग मी त्याचा आजार पण मला मान्य आहे. पण त्या आजारातून त्याने बाहेर पडावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जसं आम्ही सर्व जगासाठी प्रार्थना त्याच्यामधला तो एक आहे. आजही कधीतरी फेलोशिप करताना मनामध्ये ते निगेटिव्ह विचार येतात. अरे आपण आपल्या घरात नाही देऊ शकलो तर आपण लोकांकडे जाऊन काय होते. पण परमेश्वर मला किती रिझल्ट येतोय. जे जे मी कॉल करतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश येते. काय माहिती उपाय त्यांचं यश आहे ते. पण तिथे निमित्त मला करतोय तो मेसेंजर करतोय आणि तो संदेश वाहनाचं काम माझ्याकडून करून घेतोय आणि ते करतोय आणि त्याच्यामुळे मित्रांनो ना हे अडथळे आहेत ना ते आता अडथळे नाही वाटत ही संधी वाटते.
परमेश्वराने दिलेली संधी आहे एक नवीन आयुष्य बांधण्यासाठी. मी आजतागायत कधी असं शेअर नाही केलं. मला मिळालंय ते तुम्हाला या घटना. मी एक गोष्ट मात्र कायम शेअर करत राहिलो की जी परिस्थिती माझ्यावर आली ती परिस्थिती तशा पद्धतीने कोणाकडे आली ना. तर मित्रांनो जी ताकद परमेश्वराने मला दिली आहे ना ती त्यांना माझ्याकडे माहिती आहे. माझ्या अनिल देव होते त्यांनी मला सांगितलं की तू तुझा कुठलाही अनुभव हलका तू जेव्हा अनुभव कथन करशील तेव्हा तू मोकळा होशीलच पण समोरच्या एखाद्याला जलाही त्याच्यापासून टाक. मी कुठलाही अनुभव लपवलं कधी करत नाही मित्रांनो. आजही मी जे काय माझ्या बाबतीत घडते ते खुले मनाने सांगायचा प्रयत्न करतो. ते त्याच्यातून निघतोय मी. आज मी वन डे ॲट अ टाइम ह्या हिशोबाने फार आनंदी राहतो मित्रांनो. ही सर्व परत आज जवळजवळ 7 वर्ष रिटायरमेंटला झालं. सगळं आहे. सगळ्या प्रॉब्लेम शारीरिक आहे, आर्थिक आहे. पण असा थांबलो नाही. त्याच्यासाठी मला बसून निगेटिव्ह थॉट यायला लागले आहेत. किंवा मला असं वाटायला लागलंय की त्याला आता दारू प्यायलो असतं तर बरं झालं असतं. झंझट मिटली असती. आज असे डोक्यात विचार येत नाही. कारण मद्यमुक्तीतले अडथळे माझे शेवटी माझ्या शुद्धीमध्ये असतानाच मला अडथळ्यांचे प्रॉब्लेम येतात. मी शुद्धीत नव्हतो तेव्हा मला समजतच नव्हतं अडथळे की काय ते. मला वाटत होतं मी योग्य आहे. कारण माझा स्वभाव असा होता ना मित्रांनो की म्हणजे मी हे मध्ये आल्यावर ऐकलंय की जो लग्नात नवऱ्याला मान मिळतो तो मला मिळावा आणि मला मिळावा. असं असलेलं व्यक्तिमत्व कुठल्याही थराला जायला तयार झालेलं व्यक्तिमत्व ज्यावेळेला हे मध्ये येतो आणि तो म्हणतात की त्याच्या आलेल्या माणसामध्ये ज्या व्यक्तिमत्वात बदल होतो तो बदल मित्रांनो जो झाला ना तो मित्रांनो अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये झाला. आणि त्याच्यामुळे हे सर्व आलेले पुढचे अडथळे प्रसन्न मनाने स्वीकारत एक आनंदी आणि उपयुक्त जीवन जगता येईल याची ग्वाही जी दुसऱ्या मेंबरनी दिली होती. पुस्तकात ते घेऊन आज मित्रांनो चालायचं. आणि एक निश्चित आहे मित्रांनो की जे मी अडथळे समजत होते ते आज मी मान्य नाही. कारण मला नाही आले ते. परमेश्वराने ते माझ्याकडून ते सर्व अडथळे दूर करायचो. मनामध्ये सुरुवातीच्या काळात असं विचार यायचे किंवा माझा एक सभासद आहे मी नाव नाही घेणार तो बोलायचा. आणि योग्य होतं माझ्यासारख्या माणसाची मेंटॅलिटी आहे ती. की असं काहीतरी घडावं आणि मी दारू प्यायला जावं की मला कोणी बोललं नाही पाहिजे. पण असे अनेक प्रसंग मित्रांनो आले जीवनामध्ये. दारूची इच्छा आली नाही. एक आमचा सभासद होता तो नेहमी बोलायचा. असाच जर प्रसंग निर्माण झाला ना तर एकीकडे विष असेल आणि एकीकडे दारू असेल तर विष पिणं. आणि मला पण वाटायला लागलं मी पण पुढे ते बोलायला लागलो. पण मला एका सभासदाची अरे अशी परिस्थिती येण्यापेक्षा मग कार्यक्रम काय. आणि तेव्हापासून ते बोलायचं. आता मला कुठलीही परिस्थिती दारूकडे नेऊ शकत नाही. कारण पुस्तकातलं वाक्य आहे परिस्थितीमुळे आम्ही दारू नाही प्यायलो तर आम्ही परिस्थिती नीट हाताळू शकलो नाही म्हणून दारू. आणि मग माझ्या तो अहंकाराचं खच्चीकरण मला दुसऱ्याकडून लर्न टू लिसन त्या सगळ्या स्लोगनचा मला उपयोग करून घ्यावा लागला. माझं व्यक्तिमत्व असं आहे की कायम मी दुसऱ्याला कमी लेखत गेलो. माझ्या हातात आलेला तो जो काय थॉट होता तो 10व्या पायरीमध्ये मला उभा ठेवू शकला. कारण त्याने दिलेलं माझं संकलन होतं त्याच्यामध्ये तो सगळे उतारे होते की कदाचित तुमच्या आयुष्यात तुमची नोकरी जाईल. कदाचित तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळचा मुलगा युद्धात जखमी होईल. एका असाध्य आजाराने तुम्ही आजारी पडाल. आणि मग पुढे काय त्याच्या पुढे असं त्यांनी म्हटलं होतं की जी बाह्य जगातली लोक सहजपणे स्वीकारतात तसा तुम्ही स्वीकारू शकाल का. तर हे कार्यक्रम सांगतो हो मी ते स्वीकारू. आणि आज तो कार्यक्रम मला आज त्या सर्व याच्यातून परत एकदा नवीन उभं राहण्याची ऊर्जा देते आणि ती ऊर्जा घेऊन चालायचा मी प्रयत्न करतो. आज मी पुन्हा एकदा अनामिक मद्यपी समूह पनवेल यांचा आभारी आहे. आणि त्यांनी जी काय मला ही संधी दिली माझ्या अनुभव कथनात ती दिल्याबद्दल मी आभारी आहे. मला माहित नाही मी किती या विषयाला न्याय दिला. पण आलेल्या प्रत्येक अडथळ्याला पार करता येते हे अल्कोहोलिक अनॉनिमसने दिलेली समज जाण घेऊन मी या विषयावर शेअर करायचा प्रयत्न केला. धन्यवाद.